भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे। 6,500 पेक्षाही जास्त जाती जमाती या देशामध्ये राहत आहेत। त्यामुळे या देशामधला आदिवासी बांधव जो आहे तो इथला मूळचा रहिवासी आहे। तो आदिम कालापासून आपली संस्कृती व विचारांना तो जपत आलेला आहे। परंतु काही प्रस्थापित व्यवस्था यांना वनवासी ठरवू पाहत आहेत। हे निसर्गपूजक असणारे आदिम संस्कृती जपणारे मूळ निवासी आदिवासी या देशाचे खऱ्या अर्थाने मालक आहेत। जल जंगल जमिनीचे ते रक्षक आहेत आणि त्यामुळे या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आधुनिकतेला स्वीकारत असताना त्यांनी आपली संस्कृती विचार परंपरा आणि निसर्गाच्या प्रती असणारे नातं हे अबाधित ठेवलेलं आहे। बदल हा निसर्गाचा नियम असला तरी काळानुरूप आदिवासी बांधवांच्या जीवनशैलीमध्ये बदल होत असला तरी मातृसत्ताक पद्धती आजही त्यांच्यामध्ये दिसून येत आहे। आजही आदिवासी समाजामध्ये मुलीला दहेज देऊन तिला सन्मानाने घरी आणले जाते। त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानतेचा विचार हा यांच्या नसानसात भिनलेला आहे। त्यामुळे स्त्री पुरुष समानतेचा विचार त्यांनी जपलेला आपल्याला दिसून येते। आदिवासी समाज बांधव पूर्वीपासून आपल्या लग्न सराईमध्ये सण उत्सवामध्ये पारंपरिक वाद्यांचा वापर करत आला आहे, ज्यामध्ये ढोल झांज यांचा वापर आपल्याला करत आल्याचं दिसून येत आहे। ढोल व झांजची जागा आता डीजे व बँडने घेतली असली तरी नृत्य मात्र पारंपरिक पद्धतीने करत आपला आनंद उत्सव आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणे साजरा करत असताना दिसून येत आहे।